शिवजयंती डीजेच्या मोठ्या मोठ्या आवाजात नाचून नाही तर शिवविचार वाचून साजरी करायची आहे. आपण थोर पुरुषांच्या जयंतीला त्यांच्या जयंतीला डीजे समोर नाचतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्या ऋणातनं मुक्त होऊ, पण हे असं नाही आहे. आपण जर त्यांचे विचार आत्मसात केले तरच कुठेतरी आपण एक माणूस म्हणून घडू. आणि याच्याच याने मी शिवचरित्र काय आहे हे आत्तापर्यंत लोकांना फारसं माहीत नाही आहे. म्हणजे जेव्हा एखादा सिनेमा येतो तेव्हा आपण फक्त सिनेमा बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हां आता मला शिवचरित्र कळालं, पण का बघावा लागतो आहे सिनेमा? म्हणजे आपण स्वतःहून का पुस्तकं वाचू शकत नाही किंवा का हा उपक्रम करावा लागतो आहे? हे खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्रावर. ज्या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आतोनात कष्ट केले, त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. अनेक सरदार, अनेक सैनिकांनी, अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच स्वराज्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. आपण ज्या गोष्टी ऐकतोय, मुलींवरचे अत्याचार असतील, अंमली सेवन करून तरुण पिढींचा ॲक्सिडेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी का होतात आहे? आपण जर शिवचरित्र किंवा थोर पुरुषांचे विचार वाचले, ऐकले, आत्मसात केले तर ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि मला असं वाटतं की सगळ्याच थोर पुरुषांना आपण एका रिजनल व्यक्ती म्हणून मानलं आहे. कुठल्या ना कुठल्या तरी कास्टसोबत त्यांना जोडलं आहे, पण हे असं नाही आहे. आपण जर महाराजांचंच बघितलं तर महाराज कहर होते असं सगळंच म्हणतात, पण महाराज कहर होते पण ते वाईट प्रवृत्तीच्या आणि धर्मांग लोकांसाठी. जर महाराज मुस्लिमांच्या जर अपोजिट असते किंवा मुस्लिमांच्या जर विरोधात असते तर महाराजांनी दौलत खानाला त्यांच्या आरमालीचा प्रमुख नेमला नसता. मदारी मेहदर नावाचा त्यांचा सगळ्यात विश्वासू अंगरक्षक होता. काजी हैदर नावाचा महाराजांचा एक मुस्लिम वकील होता. सिद्दी इलाल आणि शामा खान सारख्या सरदारांनी कित्येक लढाया महाराजांचे जगल्यात. आज सुट्टी आहे सर, अनेक जण कपल्स महाराजांच्याच किल्ल्यावर फिरायला जातात. ज्या तटबंदींनी स्वराज्याचं रक्षण केलं, स्वराज्यातल्या स्त्रियांचं रक्षण केलं, आज त्याच तटबंदींवरती पंटी लफ्स बबली असा हार्डशिपमध्ये कोरलं आहे. काय वाटत असेल महाराजांना? आणि आपण अशी साजरी करतो ही शिवजयंती. साऊंड्सवर नाचून होऊ शकत नाही आणि आपण त्यांच्या ऋणातनं मुक्त नाही होणार आहोत. इनडिरेक्टली आपण कसेच मुक्त नाही होणार आहोत, पण ॲटलिस्ट आपण त्यांचे विचार आत्मसात करू शकतो आणि त्यासाठी मी हे पुस्तकं वाटते.